आज आम्ही आलेलो क्रिशाचा फोटोशूट करायला मॉमी अँड पिचर्स फोटोग्राफी स्टुडिओला. क्रिशाचं प्री बड्डे शूट पण तिकडेच केलं होतं आणि लास्ट 2-3 थीम्स पण तिकडेच केल्या होत्या. आणि यावेळची थीम तर खूप जास्त स्पेशल आहे आणि ती काय आहे ते तुम्हीच मला कमेंट करून सांगा. आणि हे पण सांगा की क्रिशा किती क्यूट दिसते ते. आणि मस्त फोटोशूट वगैरे केला आणि ह्याचा व्लॉग पण मी लवकरच अपलोड करेल, तर तुम्ही लवकर जाऊन तिकडे बघा. आणि फोटोशूट वगैरे झाला आणि आम्ही निघालो. घरी आलो आणि मग क्रिशाला भरवलं आणि तिला झोपवलं. मग नंतर मला पण भूक लागलेली, मग मी सँडविच बनवायला घेतलं. बटाटे बॉईल वगैरे केले आणि ब्रेड तर होताच. आणि ही ग्रीन चटणी ना माझ्या मम्मीने परवा बनवलेली, तरी ती अजून तशीच ग्रीन आहे. आणि मी जेव्हा बनवते ना तर म्हणजे 1 ते 2 तासात लगेच काळी पडते. आणि सेम प्रोसेस असते बनवायची, पण तिची काय माहीत तशीच एकदम मस्त ग्रीन असते. म्हणून मला मम्मीच्या हाताची ग्रीन चटणी खूप जास्त आवडते. म्हणून ती 2 दिवस झाली तरी पण मी तीच खाते. आणि मम्मी माझ्यासाठी 2-3 दिवसाची बनवूनच जाते. मग मस्त. आणि मला लास्ट टाईम विचारलेलं की सँडविचचे हे सांग, रेसिपी सांग. तर काय नाही, ग्रीन चटणीमध्ये लसूण, अद्रक, मिरची, कोथिंबीर, जिरं आणि पुदिना असला तर असला, नाही तर नाही, ह्याच्यात तर नाही आहे. आणि मीठ, बस इतकंच आहे. आणि मग त्याच्यानंतर हेच बटाटा, कांदा, टमाटर, काकडी, थोडीशी शिमला मिरची, तेच फक्त. मग त्याच्यामध्ये भरून मस्त टोस्ट करून घेतलं बटर वगैरे लावून आणि एन्जॉय केला. आणि मला सँडविच खूप आवडतं. मग नंतर भूक लागलेली, म्हटलं चला आता क्रिशा झोपली तोपर्यंत खाऊन घेते, नंतर मग ती काय खाऊ नाही देत. आणि हे माझ्यासोबत ही तिसरी वेळ आहे की मी हे मोझरेला चीज आणते, ते नेहमी माझ्या म्हणजे खराब होतं. काय माहिती, असं बुरशी लागल्यासारखं होतं, माहीत नाही का. आता मी नाही आणणार ते चीज, कारण की 3रं पॅकेट खराब झालं. आणि क्रिशाला मखाणा रोस्ट करून दिलेले आल्यावरती, तर तिने पूर्ण सांडलेले प्लेट्समधून. आणि जाताना सकाळी ना क्रिशाचे कपडे लावून गेलेले, म्हटलं बाबा ते अगोदर सुकवायला टाकते, नाहीतर त्याचा वास उठेल. म्हणून मग तिचे कपडे वगैरे सुकवायला टाकले. आणि मग तेवढ्यात मॅडमचा रडायचा आवाज आला. मग पटकन तिला घ्यायला गेले. आणि रात्री क्रिशाला जेवण वगैरे खाऊ घालून ना पल्लवीच्या भावाचा मुलगा आला होता. क्रिशा खूप हॅप्पी झाली त्याला बघून. तिला वाटलं तो मिरवानेच येतो, त्याच्यासोबत खूप खेळत होती. मग घरी आलो आणि रात्री 12 वाजता पिल्लूसाठी हे हळदीचं दूध बनवलं. आणि हे ना क्रिशासाठी नाश्ता बनवताना माझा हात जळाला आणि पहिल्यांदा मला त्याचा काहीच त्रास झाला नाही. अगोदर ना लग्नाअगोदर थोडंसं जरी भाजलं तरी आज मी काहीच करणार नाही, माझा हात जळाला आहे म्हणून मी पूर्ण दिवस बसणारी. आज आई आहे मी म्हणून कसं सगळ्या गोष्टी करते आहे ना. किती जरी त्रास होत असेल, किती जरी मला बरं नसेल, किती जरी भाजलं असेल, तरी माझ्या बाळासाठी मी सगळं करते.